फलंदाजीसाठी आलेले आहेत ते स्वप्नील आणि अमर, तसेच गोलंदाज बबलू. ओमकार या संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी करतो बबलू. ओमकार संघ हा देखील जुना जाणता संघ आहे. लाईनमॅनचं मोठं काम बजावतोय तो एक उत्कृष्ट असा समालोचक रमाकांत चौलकर. मगाचपासून मी आल्यापासून 3 वाजल्यापासून पाहतोय, तर तो लाईनमॅन म्हणून काम पाहतोय. खरोखरच त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे रमाकांत चौलकर साठी. कंटिन्यू साजू. चला पहिला षटक घेऊन ओमकार संघाकडून बबलू आणि त्यावर सुंदर चेंडू नोट चेंडू टाकला होता. नोन यात बबलूने सुरुवात केलेल्या ओमकार संघाची व स्वतःची बबलूची, आणि खाता ओपन केलेला आहे तो बापदेवा संघाने. अनिकेत यांनी 1 धाव आणि 9 1 म्हणजे 2 धावा झालेल्या आहेत. एकही चेंडू नाही पडलेला आहे. त्याच्यासमोर अमर पुन्हा एकदा नो चेंडू टाकलेला आहे. नो वारंवार आपल्याला बघायला पाहिजे, लागोपाठ 2 चेंडू नो पडलेले आहेत आणि पॉवर प्लेचा षटक आहे हा. एकही चेंडू अजूनपर्यंत झालेला नाही, मात्र 4 धाव फलकावर आपल्या पडलेल्या आहेत. त्या म्हणजे बापदेवा संघाच्या अमरने अनिकेत दोघांनी एक रुपयामधून आपला स्वतःचा संघाचा खाता ओपन केला. सुंदर चेंडू टाकला होता. आता मात्र बबलूने पण तेवढं सुंदर हलवार पद्धतीने चेंडू खेळला आणि आपला ढकलून 1 धाव पूर्ण केली. ती म्हणजे अनिकेतनी स्वप्नीलनी. 1 चेंडू 5 धावा. सुंदर चेंडू फलंदाजी बघायला आपल्याला मिळते ती अमर आणि स्वप्नीलच्या माध्यमातून. एक चांगला क्रिकेट इथं बघायला मिळते सर्व प्रेक्षकांना. 2 चेंडू फेकलेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या झालेली आहे 6. आता मात्र फुलटा चेंडू, त्याला फक्त दिशा दिली ती स्वप्नीलने आणि 4 धावांसाठी ठोकलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला स्वप्नीलच्या बॅटिंगमधून बघायला मिळाली आणि डबल अंकामध्ये पोहोचतोय. धावसंख्या झालेले 3 चेंडू 10 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत त्या बबलूच्या षटकामधील. पाहूया 3 चेंडूवर किती धावा मिळवतोय स्वप्नील. सुंदर अशी फलंदाजी, अगदी विचारपूर्वक खेळत आहे तो स्वप्नील आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा थोडासा आस्वाद त्यांनी घेतला नाही. ढकलण्याचा प्रयत्न तर निश्चित त्यांनी केला होता, पण बॅटीज आणि चेंडूचा थोडासा संपर्क कमी पडला. पण 1 धाव निश्चित भेटेल ती संघाला व स्वप्नीलला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, वारंवार फुलटा चेंडू आपल्याला बघायला भेटेल. आणि आता मात्र थोडीशी घाई केली ती मी अमरने आणि रनआउटच्या माध्यमातून त्यांना परत जावं लागेल. अमरला सुंदर धावफलक आतापर्यंत आपल्याला बघायला भेटला होता तो बापदेवा संघाचा. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. शेवटचा चेंडू ह्या षटकामधील पॉवर प्लेचा षटक घेऊन आला होता तो बबलू ओमकार या संघाकडून. सुंदर अशी गोलंदाजी, पण थोडंसं फुलटा चेंडू टाकत आहेत. थोडीशी नो लाईन त्याला भेटे, कारण विकेट हा लांब आहे आणि लेग स्पिनर असेल हलवार चेंडू टाकणार तर त्याला थोडीशी तकलीफ होते. आणि आता मात्र सुंदर चेंडू. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती बापदेवा संघाची डबल अंकामध्ये 11 धावा. हितेश, खरोखरच पॉवर प्लेचं षटक काय असतं तर असं असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण ज्यावेळेला पहिली फलंदाजी करतो त्यावेळेला निश्चितच आपल्याला धावसंख्या आपली ही 2 अंकामध्ये जर पोहोचली तर आपल्यासाठी ते फायदेशीर साबित होतं. आणि ज्यावेळेला आपण दुसरी फलंदाजी करतो त्यावेळेला आपल्याला रनरेटनुसार सरासरीनुसार खेळावं लागतं, ती गोष्ट वेगळी असते. परंतु यांनी स्वप्नील आणि अमर यांनी खूप काही चांगली फलंदाजी इथे आपल्याला करून दाखवली. दुसरं षटक घेऊन आलाय तो अनिकेत ओमकार या संघाकडून. आणि हा स्पर्धेचा आस्वाद देखील लुटत आहेत माझे मित्र अजिंक्य भाटकर आणि नितेश फुलेकर. पाक सुंदर असे दोघांच्या ताळमेळाने हा क्रिकेट एक लांबून आपल्याला बघत आहेत ते नितेश फुलेकर आणि अजिंक्य भाटकर. आज सामन्याचा आस्वाद लुटत आहेत. हितेश, खरोखरच ते लांबून हा सामना पाहत आहेत. आणि असंही म्हटलं जातं की सामना जवळून पाहण्यात जी मजा नसते ती लांबून पाहण्यात असते. आणि म्हणूनच ते मला वाटतं लखन भाटकर हे लांबून पाहत आहेत. पहिला चेंडू अनिकेत याचा राईट आर्म राऊंड विकेट चेंडू करतायत मग, आणि 1 धाव मिळते स्वप्नील याला. पहिल्या चेंडूवर 1 धावेच्या मदतीने धावफलक पोचलंय ते 12 धावांवर. अमर बाद झाल्यानंतर अमरची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो संकेत, आणि संकेत याला चेंडू चकवण्यात यशस्वी. तसंच मला आयोजकांकडून कळते की खूप योगदान अजिंक्य भाटकर आणि नितेश फुलेकर ही स्पर्धा पार करण्याकरता त्यांनी देखील केलेलं आहे. तर त्यांचं देखील मी आयोजकांच्याकडनं मी आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण बसण्याकरता पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. अजिंक्य भाट मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण बसण्याकरता पॅव्हलियनमध्ये यायचं. आणि संकेत
आणि खरोखरच साजू सांगायचं झालं तर ओमकार संघ हा यापूर्वी खूप नावाजलेला संघ होता आणि त्यानंतर खूप काही वर्षांनंतर पुन्हा एकदा ओमकार संघ आपल्याला यावर्षी पाहायला मिळतोय. आणि जी पूर्वी आपण अनिकेत याची गोलंदाजी पाहायचो तीच गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेकले गेलेत, 1 धाव खर्च केले आणि 1 गडी मिळवला आहे हा अनिकेत याने. आणि मला वाटतं हा चेंडू जर मारला गेला नसता तर निश्चितच नो घोषित केला गेला असता. परंतु 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोचले ते 14 धावांवर. 4 चेंडू 14 धावा. फलंदाजाचं नाव सुयोग. 4 चेंडू 14 धावा झाल्या आहेत. उत्कृष्ट असा फटका सुयोग याचा. पुन्हा डीच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोचते ते 16 धावांवर. 5 चेंडू आणि 16 धावा. अजूनपर्यंत 1 चेंडू बाकी आहे परंतु धावा फक्त खर्च केल्यात त्या 5 धावा. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि हा मात्र स्वैर चेंडू फेकला जातोय. पंच समीर बोरकर हात फलकावत आहेत. 17 धावा झालेल्या आहेत आणि हा एक गगनभेदी आपण याला म्हणू चौकार दिला जातोय. या चौकाराच्या मदतीने अजिंक्येश भाटकर यांना मी मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करतो. या चौकाराच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. साजू 21 धावा झालेल्या आहेत. 2 षटक संपल्यानंतर बापदेवा संघाची धावसंख्या झालेली ती 21 आणि एक अनुभवी खेळाडू आहे कारण हा त्यांचा होम ग्राउंड आहे आणि त्याच दर्जाचा फायदा उचलून स्वप्नील आणि सुयोग खेळत आहेत. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. दोघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते 2 षटक संपल्यानंतर आतापर्यंत धावफलक आपल्याला बघायला भेटतो डबल अंकामध्ये 2-1-21 धावा झालेल्या आहेत. 3रं षटक घेऊन येते ओमकारा संघाकडून केतन. हॅलो हॅलो इथे जरा 1 मिनिट. या दर्यावती क्रिकेट क्लबला मोलाची साथ क्रीज साथ देणारे अजिंक्य भाटकर साहेबांचा सत्कार BK शेठ पटेल करतील. पंच सामना चालू ठेवायचा आहे. 3रं षटक घेऊन आलेला तो चेतन. सुंदर चेंडू टाकला होता, हलवार चेंडू टाकला होता पण मात्र सुंदर चेंडू टोलवला तो म्हणजे स्वप्नीलने. 1 धाव निश्चितच पूर्ण केलेल्या धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. सुंदर अशी फलंदाजी स्वप्नीलने सुयोग आपल्या दोघांच्या माध्यमातून बघायला भेटत. 3रं ब्लॉक हलवार चेंडू टाकला होता पुन्हा एकदा. कोणती अपेक्षा न ठेवता लेगच्या दरम्यान चेंडू हलकारपणे ढकलला आणि 1 धाव पूर्ण केली. सुंदर असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. हलवार आतापर्यंत मोठे फटके आपल्याला षटकामध्ये बघायला. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हलवार चेंडू खेळला. थोडीशी मिस फिल्डिंग घाई केली होती त्या क्षेत्ररक्षकाने पण 1 धाव पूर्ण पार पडलेले. धावसंख्येत भर धावसंख्या झालेले 24. आतापर्यंत मला असं वाटतं 3 चेंडू फेकलेले आहेत ते चेतनने. शेवटचे 3 चेंडू सुयोग तयार. चेतन तर ओरपिच लाईनच्या चेंडू होता पण ह्याची काही संधी सुयोगने उचलली नाही. मात्र संधीचा फायदा घ्यायला पाहिजे होता कारण एवढा मोठा ग्राउंड आपल्याला उपलब्ध आहे. धावसंख्या झालेल्या 4 चेंडू 25 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि फलंदाजीसाठी तो ओपनिंगच्या माध्यमातून आलेला होता. तर स्वप्नील अजूनपर्यंत आपल्या क्रीजवर आहेत. सुंदर चेंडू टाकला चेतन ह्याने. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 5 सुंदर गोलंदाजी चेतनची मागा. आतापर्यंत 4च चेंडू खर्च केले तर थोडंसं क्षेत्ररक्षक सुंदर म्हणावं लागेल. मात्र त्यांनी 2 धावा तर निश्चितच रोखल्यात. 3रं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली ती चेतनकडून. 26 धावा. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 5 धावा फक्त खर्च केला चेतनने. हा षटक मात्र आता आपल्याला चांगलं बघायला भेटला तो म्हणजे ओमकारा संघाकडून चेतनची गोलंदाजी सुंदर आणि तो स्वतः कर्णधार आहे ह्या संघाचा. फक्त मला असं वाटतं एक त्यांच्यामध्ये रितेशची जरा कमी वाटतोय कारण रितेश देखील एक सुंदर गोलंदाज फलंदाज ह्या ओमकार संघासाठी करत जातो. आज नाही आहे खेळामध्ये. ह्या संघामध्ये देखील सुंदर फलंदाजी आहे त्याची देखील. 4थं षटक घेऊन येत आहे तो माझे परम मित्र विक्रमजी गुरव. सुंदर अशी गोलंदाजी आहे. लेफ्ट हँडर बल्लेबाज आहेत. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी त्याची बघा. सुंदर गोलंदाजी ब्लॉकॉलच्या दरम्यान चेंडू टाकला होता पण मात्र 1 धाव सज्ज काढण्यात स्वप्नील
हलवार चेंडू खेळतात. आतापर्यंत बघायला गेलं तर 7 चेंडूमध्ये एकही मोठा आपल्याला फटकारा बघायला नाही भेटला आहे. फुलटा चेंडू जरा आडव्या दिशेने आणि मात्र पंच सुंदर चेंडू फुलटा चेंडू टाकला होता आणि मात्र त्या चेंडूला हलवारपणे सुयोगने दिशा दिली आणि 4 धावांसाठी ठोकला. तर 4 धावेनीच ह्या संघाची धावसंख्या वाढती. धावसंख्या पोहोचते तिथेच 31 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा, कारण इथे जास्ती करून मला असं वाटतं फक्त चेंडूला दिशा दिली ना तर आपल्याला निश्चितरित्या चौकार बघायला भेटेल. सुंदर असं खेळ आपल्याला बघायला मिळतं. स्वप्नीलने सुयोग आणि एक विक्रम गुरुसाठी एक आगळा वेगळा इथं बक्षीस लागतोय. जर शेवटच्या चेंडूवरती जर आपण विकेट काढलात म्हणजे स्टंप आउट केला तर आपल्याला भावेश पालेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देणार आहे विक्रम गुरुसाठी. पुन्हा एकदा फुलटॉ जर्मन चेंडूला तेवढं सुंदरचं क्षेत्ररक्षण आणि थोडीशी घाई केली. 2 धावा. धावसंख्या झालेले 34. शेवटचा चेंडू शिल्लक असेल मला असं वाटतं आणि विक्रमसाठी संधी उपलब्ध आहे. भावेश पालेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक देतील तर शेवटच्या बॉलर विकेट. आणि सुंदर चेंडू हलवार चेंडू स्पिन करत आहेत आणि मात्र भावेश तुझा निर्णय काहीतरी चुकीचा ठरला, कारण शेवटच्या चेंडूवर फलंदाजांनी चौकार मारला. तुला अपेक्षा होती की शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पोहोचत आहे. तर बापदेव संघाची धावसंख्या झालेली आहे 38 धावा. सुंदर अशी फलंदाजी अनिकेत आणि स्वप्नील आणि सुयोगच्या फळीमधून आपल्याला बघायला भेटली. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत बापदेव संघाची आहे ती 38 आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे ओमकार संघाला. सुंदर अशी फलंदाजी आहे. ओमकारकडे देखील आहे. बबलू असेल, विक्रम असेल, चेतन असेल, स्वतः अनिकेत असेल. सुंदर फलंदाजी आहे. हे चौघं मात्र जर आपल्या विकेटवर ठामपणे राहिले तर निश्चित असे 38 धावा हे पूर्ण ठोकू शकतात. आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना हा बापदेव संघ आपल्याला तर त्यांना देखील या ग्राउंडचा चांगला एक अंदाज आहे. पाहूयात ते देखील 39-39 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण ते कुठपर्यंत थांबवतात का आपल्याला निश्चितच बघायला भेटेल. पंचांच्या भूमिकेत समीर बोरकर, शिवराज आणि अतिश, माझे परम मित्र अतिश. सुंदर आयोजन. चल पंच सामना चालू कर. पहिलं षटक घेऊन येत होता बापदेवा संघाकडून वैभव, नितेशचा छोटा भाऊ वैभव. सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी आहे त्याची. कोणत्याही प्रकारचं प्रेशर टेन्शन न घेताना हा खेळाडू खेळतो तो म्हणजे वैभव. कारण आम्ही त्याचं बॉक्स क्रिकेट अँड्रम चक्काचा गेम पाहिलेला आहे. हलवार चेंडू ढकलण्यात तो खूप हुशार आहे. म्हणजे जसंच म्हणावं की अनिकेत देखील तेवढंच हुशार आहे की हलवार चेंडू क्रीजवर आपण कुठपर्यंत थांबायचं आहे, कुठल्या चेंडूवर मात करायचं आहे ते देखील अनिकेतला देखील चांगल्या पद्धतीत माहिती. पाहूया पहिल्या षटक घेऊन वैभव. सुंदर चेंडू टाकला होता पण मात्र त्याला ऑफच्या दरम्याने टोलवला चैतन्याने. एक संख्येने धावसंख्या खाता खोललेला आहे तो चैतन्य ओमकार संघाचा. एक बाहेर जाईल, 2 आत राहतील. 2 बाहेर जातील, 2 आत राहतील. 2 म्हणजे एक ते पहिले बाहेर जाईल. एक ते पहिले फिक्स होईल, मानून पडला की एक बाहेर गेला. तिघात अगर धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू 2 धावा. वैभव पहिलं षटक घेऊन आलेला वैभव. बापदेव सुंदर चेंडू टॅपच्या दरम्यान चेंडू खेळला होता आणि सुयोग त्याच्या पाठीमागे पण 1 धाव निश्चितच पूर्ण केलेला आहे. थोडीशी घाई केली होती क्षेत्ररक्षकासाठी पण 1 धाव निश्चित थांबू शकले नाहीत. सुंदरचा क्षेत्ररक्षक. 39 धावांचा पाठलाग करायचा तो ओमकार संघाला आणि मात्र ह्या जोडीला सज्ज राहावं लागेल, क्रीजवर राहावं लागेल. आपण जर एक शांत पद्धतीने खेळ केला तर निश्चितच हा 39 धावाचा पाठलाग आहे तो आपण पूर्ण करू शकाल. आता मात्र 2 धावा. सुंदर चेंडू खेळला होता तो म्हणजे अनेक, कारण फक्त चेंडूला इथं दिशा द्यायची आहे आणि आपल्याला धाव फलक वाढवायचा आहे. आता मात्र धाव ह्या 2 अंकीने धाव
संख्या वाढते ती धावसंख्या झालेली आहे 5 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वैभवच्या षटकामधील पाहूया पॉवर प्लेचा षटक घेऊन आला होता तो वैभव. शेवटच्या 2 चेंडूवर अनिकेत हलवार चेंडू खेळला होता. 1 धाव पूर्ण. पाहूया दुसरं धाव करण्याचा प्रयत्न पण मात्र चेतनने थांबवली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकामधील पॉवर प्लेचा षटक घेऊन वैभव आपल्या संघासाठी बापदेव या संघाकडून गोलंदाजी करताना वैभव. पाहूया शेवटचा चेंडू. चेतन तयार. 39 धावांचा पाठलाग करताना सुंदर चेंडू टाकला होता. आता मात्र पण पंच शाहरुख खानच्या वाईट चेंडू. प्रत्येक मॅच झाल्यानंतर येऊन भेट घेऊन जा. आता मात्र चेंडू सुंदर चेंडू टोलवायचा प्रयत्न. आता पण रनआउटचा चान्स बनू शकत होता पण सुखरूप अनिकेत आपल्या तंबूमध्ये दाखल क्रीजमध्ये दाखल झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 8 धावा. 39 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 8 धावा पूर्ण केलेली. साजेश, ओमकार थोडं संघाने थांबवतो तुला. आता सामना होईल. याच्यानंतर जी लढत होईल संघर्ष दिघी येलुके वालवटी दोन्ही संघाच्या कर्णधाराने याच्या व्यासपीठावर. सर 1 मिनिट. ती साईराज दिघी आहे. साईराज दिघी. ते थोडंसं नाव चुकीचं पडलं गेलंय. धन्यवाद. साईराज दिघी आणि वालवटी येलुके वालवटी दोन्ही संघाच्या कर्णधाराने याच्या व्यासपीठावर तुमची नाणेफेकी होईल. याच्यानंतर तुमचा सामना आहे. वेळेला सहकार्य करा. टायमिंग मॅचेस आहेत. चला हितेश सर साजेश सर कंटिन्यू करा. आतापर्यंत सुंदर सामने आपल्याला कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये बघायला भेटले. चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत सामने आणि तसंच सहकार्य आलेल्या सर्व संघांचा असेल तर निश्चितच मॅनेजमेंट देखील आहे त्यांना देखील हलकं जाईल आणि ह्या सामन्यांचा सर्व आस्वाद लुटताना देखील येईल. चला दुसरं षटक घेऊन येतो रुपेश. सुंदर चेंडू हलवार चेंडू लेग स्पिन टाकला होता पण मात्र त्याच पद्धतीने चेतनने खेळाने 1 धाव डीच्या हिशोबात घेतली. सुंदर अशी फलंदाजी. आतापर्यंत एक संयमी खेळी खेळताना दिसत आहे चेतननी अनेकेत आपल्या संघासाठी कारण त्यांना माहिती आहे आपण जर क्रीजवर राहिलात तर निश्चितच ह्या 39 धावांचा पाठलाग जो आहे तो आपण पूर्ण करू शकू. दुसरं षटक घेऊन आलेले तर रुपेश बापदेव ह्या संघाकडून. चला असो सुंदर चेंडू टोलवला होता मात्र पण 1 धाव निश्चितच पूर्ण. सोन्याची सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला. दोन चेंडू फेकल्यात आतापर्यंत रुपेशनी धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या हितेश डबल अंकामध्ये 10 धावा मारण्याचा प्रयत्न होता आणि खरोखर थोडीशी मिस फिल्डिंग. बघा कसा चेंडूनी चकवला होता त्या क्षेत्ररक्षकाला. त्याला असं वाटलं की हलवरपणे माझ्या हातामध्ये चेंडू येईल पण थोडंसं आउटफील खराब आहे इथे. तर निश्चित सोन्याने त्याला थांबवलं चेंडूला. 3 धाव निश्चित ह्या सोन्याने थांबवलेत आपल्या संघासाठी आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झालेल्या ते 11. शेवटचे 3 चेंडू या रुपेशच्या षटकामधील 12 धावा 3 चेंडू शिल्लक. पाहूया सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी. आतापर्यंत संयमी खेळी शांतते पद्धतीने. आता सुंदर चेंडू ठेवला तेवढा सुंदरचा क्षेत्ररक्षण. निश्चितच ह्या फटकारावर आपल्याला चौकार बघायला सर्वांना भेटला पण टाळ्या झाला पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण चौकार होता. संकेशने तो अडवला आणि 1 धाव 3 धाव वाचवले आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे 3 धावा किती महत्वाच्या आहेत. जिंकायचं आहे पुढे जायचं असेल तर जिंकणं महत्वाचं आहे. चला कंटिन्यू कर साजेश सर. 2 चेंडू शिल्लक. खरोखरच टाळ्यांचं त्याला दाद द्यावी लागणार. सुंदर क्षेत्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच क्षेत्ररक्षकाकडे टोललेला चेंडू होता. त्याला माहिती आहे की मी हे चेंडू सहजपणे अडवू शकते. थोडीशी घाई केली होती पण हातामध्ये चेंडू आला पण मात्र चेंडू अडवण्यात तो सज्ज झाला. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आपल्याला दोन्ही फलंदाच्या फळीमधून नाही बघायला भेटलेला आहे पण सुंदर अशी तेवढीच दर्जाची गोलंदाजी रुपेश करते आपल्या संघासाठी. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लकचे आणि चेतन सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार चेंडू टाकला पण खेळला होता सुंदर असा क्षेत्ररक्षक सोन्या. कोणत्याही प्रकारची घाई न करता चेंडू त्यांनी अडवला होता. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15 म्हणजे आयोजक पाणी अजूनपर्यंत द्या. हितेश पाणी पाठव. आयोजक
पाणी पोचवायचं आहे मैदानात. आणि खरोखरच साजू मी प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतोय की आपण पाहतो इथे की सर्व काही आयोजन नियोजन हे आहे ते खूप सुंदररित्या करण्यात आलेलं आहे. प्रत्येक कशाचीही उणीव ठेवलेली नाही आहे. आणि इथेच आपल्याला पाहायला मिळतंय पाणी पोचवायचं आहे. आतापर्यंत 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 15 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय तो निहार आपल्या स्वतःच्या खात्यातील पहिलं षटक. ओके, इथेच नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो कोण आहे? चेतन. आणि जो उंचखुरा खेळाडू दिसतोय तो चेतन आहे आणि जो आपल्याला थोडासा ठेंगासा खेळाडू दिसतोय तो त्याचाच भाऊ अनिकेत आहे. हा अनिकेत, आम्ही तेच सांगणार होतो. अनिकेत जेव्हा बॉक्स क्रिकेट सुरू झालं तेव्हा त्याने त्याचं नाव, संघाचं नाव, गावाचं नाव मोठं केलं होतं. तोच खेळाडू होता अनिकेत. फलंदाजी मार्कवर म्हणजे नॉन स्ट्राईक लाईनला आहे अनिकेत आणि स्ट्राईकला आहे तो चेतन. 1 नंबर शाळेत जी स्पर्धा झाली टॅप चेंडू मारून 3 चौकार लगातार मारले होते चेतनने. इथेच कंटिन्यू कर. आणि खरोखरच जयेंद्र आपण सांगितलं की आणि त्याने मला वाटतं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा याच संघाने मिळवलं होतं. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हळू खेळ मी नेतोय पुढे असं म्हणत काहीतरी त्याला थांबवलंय. आणि साजू ज्या वेळेला आपण विकेटवर टिकून राहत असतो ना त्यावेळेला आपल्याकडे ती क्षमता असते. प्रत्येकाकडे एक मूव, कोणती ना कोणती मूव असते ती आपल्याला आपलं 100% देण्याचं कारणीभूत होतं आणि ते आपल्याला दाखवावी लागते. ती दाखवण्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी मैदानावर टिकून राहावं लागतं. स्वैर घोषित केलं आहे पंचांनी. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोचलंय 16 धावांवर. आणि पुन्हा एकदा खेळी करून काढलेला हा चेंडू. 1 धाव मिळते. धावफलक पोचले 17 धावा. अजूनपर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. कंटिन्यू साजू. धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 चेंडू फेकलेले आहेत. पाहूया शेवटचे 4 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. मोठी फटक्यांची अपेक्षा असेल ती आता ओमकार संघाच्या सर्व खेळाडूंना आणि मारण्याचा प्रयत्न होता पण हलवार चेंडू ब्लॉकच्या दरम्यान चेंडू पडला होता. कोणती संधी नाही भेटली अनिकेतला टोलवण्याची. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल बापदेवा संघाकडनं. आणि धावसंख्येत धावसंख्या झालेली 18 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आत्तापर्यंत बघायला गेला तर आपण एकही फलंदाज आऊट नाही झालेले. दोन्ही फलंदाज आपल्या सुरक्षित क्रीजवर थांबलेले आहेत. पण धावसंख्या सुंदर गोलंदाजी खरोखरच मानावं लागेल की ह्या गोलंदाजाला एक मोठा खेळाडू आपल्या समोर असताना देखील कोणताही न प्रेशर घेताना गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. कारण स्वतःचं नाव देखील याच्यामध्ये तो लौकिक करत आहे. सुंदर गोलंदाजी. आता मात्र हलवार चेंडू टाकला तर पण तेवढंच क्षेत्ररक्षक सज्ज खरोखर दाद द्यावी लागेल. कारण नुसतं गोलंदाज फलंदाज म्हणून नाही चालत. कारण तेवढंच सज्ज आपली जर क्षेत्ररक्षक असेल तर आपण आपला सामना जिंकू शकतोय. तोच इथं क्षेत्ररक्षक बापदेवाचे सर्वच खेळाडू करत आहेत. त्यांची देखील आभार. आणि खरोखर पुन्हा एकदा शेवटच्या 7 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत हव्यात त्या ओमकारा संघाला. 7 चेंडू 20 धावा. आता मात्र पुन्हा एकदा डिसिजन. 1 धाव पूर्ण. 18 चेंडू आतापर्यंत फेकले पण मात्र एकही मोठा फटकार इथं आपल्याला मारून दिला नाही तो बापदेव संघाच्या गोलंदाजांनी. तिने सुंदर अशी गोलंदाजी बापदेव संघाकडनं आपल्याला बघायला भेटली. इथेच तुला काय वाटतं की 2 चांगले तगडे फलंदाज ओमकाराकडून चेतन आणि अनिकेत होते आणि त्यांना एकही मोठा पार करायची संधी नाही दिली ह्या गोलंदाजांनी. तर निश्चित येतात. तुला काय सांगू शकशील? मी एवढं सांगू इच्छितो की आता 6 चेंडूवर 21 धावांची गरज आहे आणि 19 धावांची गरज आहे. आणि जर हा सामना जर बापदेव हा संघ विजयी झाला तर विजयाचा शिल्पकार एकाला पकडून चालणार नाही तर सर्व क्षेत्ररक्षकांच्यामुळे हा सामना विजयी होणार आहे. कारण हे बघा आपण संकेतला पाहतोय. संकेतने 4 चेंडू अडवले गेले. रुपेशने एक चांगला सुंदर फटका अडवला होता. सोन्या याने सुद्धा सीमारेषेवर 3 चेंडू अडवले गेले. प्रत्येक क्षेत्ररक्षकाने ज्याच्याकडे चेंडू गेलाय त्याने उत्कृष्टरित्या आपलं काम बजावलंय आणि त्याच्यामुळेच मला वाटतं या सामन्याची विजयाकडे वाटचाल होईल. साजू मित्र पंच आमचे सज्ज आणि जो डिसिजन पंच देतील तो आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल. कारण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कारण आणि पंच कोणत्याही फ्लेवरने डिसिजन देणार नाही आहेत. सोन्या तयार. धावसंख्या धावसंख्या
2 धावा भेटेल. धावसंख्या झाली 4 चेंडूमध्ये मध्ये 4ही चौकार जर आपल्याला ठोकलात तरच आपल्याला विजय भेटेल. पण आत्ता मात्र तुम्हाला मी सांगतो 20 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत. एकही मोठा फटका आपल्याला गोलंदाजांनी नाही दिलेला आहे. पाहूया शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावा हव्यात. बापदेवा संघ इथला हा ग्राउंडचा त्यांना मोठा एक अनुभव आहे. ते बघायला गेलं तर ह्याच ग्राउंडवरती ते रोज प्रॅक्टिस करतात आणि त्याच प्रॅक्टिसचा फायदा घेऊन ते हा सामना खेळत आहेत ओमकार विरुद्ध बापदेव. चला लाईटची व्यवस्था कर अंकुश. टीम मीटिंग नको. बापदेव संघाला विनंती आहे, टीम मीटिंग नको. पंच निर्णय देतील तो अखेरचा असेल. याच्या आधी ते षटक अटेल नियारने. आणि इथे नियम असा आहे मित्रांनो की बॅट्समन हा पहिला क्रीज मध्येच राहायला पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारचा पुढे येऊन खेळू शकता पण तो चेंडू फेकल्यानंतर, चेंडू फेकण्या अगोदर आपण पुढे येऊ शकत नाहीत. आपल्याला क्रीज मध्येच राहायचं आहे. हा स्पर्धेचा असा नियम आहे. ज्या वेळेला चेंडू फेकेल तेव्हाच आपण पुढे यायचा खेळायला, तोपर्यंत आपण यायचा नाही कुठेही. हा स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे खेळायला लागेल. मामा काय वालवट या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ह्या पुढे होणारा सामना असेल तर वालवटी वर्सेस दिघीच्या बदाने माध्य. आत्ता मोठा फटका आपल्याला बघायला भेटला चौकारासाठी. धाव सख्या झाल वाढते जोमानी. 3 चेंडू 12 धावा. हितेश काय म्हणशील या सामन्यामध्ये? 3 चेंडूमध्ये 12 धावा हव्यात. 3 चेंडूमध्ये 12 धावा आणि शेवटच्या या आपण चेंडू पाहिलात यावर चौकार आलाय. या चौकाराचं दडपण जर गोलंदाजाने घेतलं तर काही सांगू शकत नाही. कारण आता बापदेव संघाचं क्षेत्ररक्षण आपण याच्या पुढे पाहिलं आणि एकमेव गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तो चेंडू समालोचन कक्षामध्ये आला होता आणि या समोर जी जाळी लावलेली आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा वाचलोय, नाही तर हा चेंडू आपल्यावर येऊन आदळला असता. आणि आता 3 चेंडू 12 धावा, ती क्षमता याच्याकडे, चेतन याच्याकडे आहे, परंतु याच्या पुढे काय करेल आणि मोठा फटका मारलाय. आणि याच्यानंतर जर सोन्या याच्या गोलंदाजीतून जर चेंडू नो पडला तर याचं पुढे भविष्य काय होईल हे आपण सांगू शकत नाही. परंतु क्षमता ही दोन्ही फलंदाजामध्ये आहे. तुला एक सांगतो ह्याच्यामध्ये की आत्तापर्यंत एकही विकेट नाही काढला, पण हा जर ओमकार संघाला ह्याचं बेनिफिट नक्कीच भेटू शकेल. कारण इथं आपल्याला सामना विकेटवर घोषित करायचा आहे. म्हणजे आपल्याला विकेट जर आपण सामना हरला तरी चालेल, पण विकेट नाही फेकला तरी सुद्धा इथं चालणार आहे. कारण पुढे अजून 2 सामने आपल्याला खेळायचे आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. सोन्याच्या षटकामधील फुलटॉस चेंडू टाकला होता आणि मात्र आता निश्चितच चेतनला सोन्याने संधी दिली. आणि बापदेवा संघ विजयी झालेला आहे. आता ह्या पुढे होणारा सामना असेल तो वालवटी वर्सेस दिघी. हिमत मोडकला ना. कसं आहे माहिती आहे, आपल्या माणसांना आपण पुढे पाठवायचं असतं. बरोबर आहे. मी असं यांना विचारत का असतो माहिती आहे, कोणाला असं विचारतो ना. मी का विचारतो माहिती आहे की बाबांनो पुढे जर तुम्ही मोठी झालात ना तर हे तुम्हाला. हॅलो, अनिल धरणकर कुठं असेल त्याने स्टेज जवळ. तर आता होणारा सामना LUK वालवटी विरुद्ध साईराज दिघी. मला वाटतं नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय? LUK वालवटी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता आणि पहिल्या सामन्यामध्ये आता मला वाटतं आता साजेश भाटकर यांनी माझी साथ सोडून मैदानाचा ताबा घेतलाय. समालोचन कक्षातलं आपलं स्थान हलवलंय आणि मैदानाचा ताबा घेतलाय. आता माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत ते म्हणजे प्रियतेज कर्देकर. आणि मी प्रियतेज आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या सामन्यामध्ये LUK वालवटी या संघाने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम त्यांनी
फलंदाजी केली होती आणि त्याच्यानंतर जय गणेशच्या समोर त्यांना पराभव पत्करावा लागला होता. याचा काहीसा कानमंत्र घेऊन आता त्यांनी पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय म्हणायचं आपल्याला की जे मगाशी पाहायला मिळालं तेच आता पाहायला मिळेल का? नक्कीच नक्कीच. मी एवढंच बोलू शकतो की आपल्याला फिल्डिंग येऊ दे किंवा बॅटिंग. इथेच मॅन ऑफ द मॅच सांग या सामन्याचा. मॅन ऑफ द मॅच इथेच दोघंही मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच कोण आहे सांगा. आपला मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. या